आवाज महाराष्ट्राच्या मध्ये आपण चर्चा करतोय मोदी सरकारचे 30 दिवस जे पूर्ण झालेले आहेत, जवळजवळ महिना पूर्ण झाला आहे. त्या महिन्याच्या निमित्तानं मोदी सरकारची दिशा काय आहे, जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयांच्या बाबतीत गेल्या 30 दिवसामध्ये अनेकदा काही वादविवाद सुद्धा झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आहेत, प्रकाश पवार आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक हरीश रोगे, काँग्रेसचे प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आणि रवी श्रीवास्तव आपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. पहिला प्रश्न पुन्हा या चर्चेमधला मला प्रकाश पवार तुम्हाला विचारायचा आहे. ज्या पद्धतीने ही सगळी निर्णय प्रक्रिया होताना दिसते, मगाशी अजित अभ्यंकरांनी काही मूलभूत प्रश्नांचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये डिफेन्समध्ये सुद्धा FDI आणण्याचं जे धोरण आहे सरकारनं जाहीर केलेलं आहे, याबाबत येणाऱ्या काळामध्ये अनेक वाद होतील, विवाद होतील. पण त्याबरोबरीनं हे सरकार जे आता बहुमतात आहे, काही गोष्टी ठरवल्या त्या करणार आहे, हे सगळ्यांची मानसिकता एकीकडे आपण करायला हवी. त्याबरोबरीनं पराकोटीचा भांडवलवाद, पराकोटीची भांडवलशाही अर्थव्यवस्था अशाकडे आपण निघालेलो आहोत का? काय काय येणाऱ्या काळामधले परिणाम असतील या सगळ्या धोरणांमध्ये असं तुम्हाला दिसतंय? मला असं वाटतं की हा आर्थिक सुधारणांचा आधुनिक टप्पा आहे. त्याला नव आधुनिक असं रूप देता येऊ शकतं. यातून भांडवलशाही वाढेल, कॉर्पोरेट सेक्टर वाढेल, हे त्रिकालबाधी सत्य आहे. सगळे निर्णय त्याच्याच बाजूने होतील. परंतु मुद्दा त्याच्यापेक्षा या 100 दिवसांबद्दलचा महत्वाचा आहे की सरकार नव्याने स्थापन झालेलं असताना निर्णय घेणं महत्वाचं की प्रचार यंत्रणा राबवणं महत्वाचं. तर मला असं वाटतं की निर्णय यंत्रणा राबवणं महत्वाचं होतं. त्याच्याऐवजी प्रचार यंत्रणाच मोठ्या प्रमाणावरती राबवली जात आहे. चर्चा मोठ्या प्रमाणावरती घडवून आणली जात आहे. म्हणजे कोणत्याही विषयावरती इतकी चर्चा घडवून आणली जाणं आता का गरजेचं पडतंय? लोकांना भ्रमात ठेवायची काही गरज नाही. आता खरं तर स्पष्टता असणं गरजेचं आहे. परंतु तिथंच प्रचार यंत्रणा राबवली जाते. याचा अर्थ मोदी सरकारमध्ये अजून कन्फ्युजन, संदिग्धता खूप मोठी आहे. हे त्याचं एक द्योतक आहे. अजून एक याला जोडून मला मुद्दा सांगावा असा वाटतो, तो असा की मोदी सरकारांना दिशा कुणामुळे मिळाली असती तर विरोधी पक्षामुळे. भारतामधला विरोधी पक्ष ॲब्सेन्स आहे ही खूप मोठी म्हणजे परिणाम करणारी घटना आहे. घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्षाचं स्थानच आज नाही. म्हणजे प्रत्येक कमिटीमध्ये, प्रत्येक ठिकाणी आज विरोधी पक्ष त्यांचं मत मांडू शकत नाही. तिसरा ह्याला जोडूनच मुद्दा निर्माण होतो, तो असा की नरेंद्र मोदी सरकारांना त्यांची पॉलिसी ठरवत असताना विरोधी पक्षांनी अजेंडा पुढे मांडायला पाहिजे होता. विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदींच्या पुढे त्यांचा अजून अजेंडाच मांडला नाही. अशी बाहेरून टीका करणं चुकीची गोष्ट आहे. ऍक्च्युअली अजेंडा मांडणं गरजेचं आहे. हा अजेंडा जर विरोधी पक्ष मांडू शकत नसतील तर नरेंद्र मोदींना एकटं जायला रस्ता मोकळा होतोय आणि आपोआपच ते मग भांडवलदारांचं म्हणणं ऐकणार असं त्याला रूप येतं. म्हणजे माझ्या म्हणण्याचा सार रूपाने अर्थ असा होतो की विरोधी पक्ष नावाची एक भारतामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे वरती नियंत्रण राहत नाही किंवा मोदींना दिशा सुद्धा मिळत नाही. अशा दुहेरी घटना एकाच वेळेस घडल्या, हे एका महिन्यामधून सातत्याने दिसून आलेलं आहे. नक्की, म्हणजे अगदी नेमक्या शब्दामध्ये तुम्ही हे सांगितलेलं आहे. तुमचं विश्लेषण जे आहे ते अजित अभ्यंकर, ज्या पद्धतीनं, जसं आता प्रकाश पवार सुद्धा म्हणाले की विरोधी पक्षाची भूमिका ही सुद्धा येणाऱ्या काळात किंवा आता गेल्या 30 दिवसात सुद्धा आपण बघितलं की किती महत्त्वाची आहे. विरोधी पक्ष एका अर्थाने आता मोदी सरकारच्या समोर अत्यंत गलितागात्र अवस्थेत आहे, एकत्रितपणे कुठे येताना दिसत नाहीये. पण त्याबरोबरीनं ही जी धोरणं आहेत, मगाशी तुम्ही ज्या ज्या मूलभूत काही विषयांचा उल्लेख केला, अगदी पर्यावरण असेल किंवा संरक्षण असेल, या दोन्ही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये अनेक संघर्षाचे मुद्दे येणार, याच्यात काही शंका नाही आहे. जे धोरण असणार आहे सरकारचं, तुम्ही जरी डावे आणि पारंपरिक तुमची जी काही भूमिका आहे ती सगळ्यांना जरी माहिती असली तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये अनेक असे पराकोटीचे भांडवलशाहीच्या दृष्टिकोनातून असलेले जे काही मुद्दे असतील ते समोर येतील. त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? कारण सातत्यानं कुठे ना कुठे विरोधी पक्षांचा आवाज जो आहे तो आता खूप क्षीण होताना दिसतोय. ठीक आहे, मला जरा 2 मिनिटं द्या. तुमच्या सर्व प्रश्नांची आणि सर्व मुद्द्यांची मी चर्चा करतो. बोला बोला. पहिला मुद्दा म्हणजे असा की विरोधी पक्ष नाहीये जे तुम्ही म्हणताय, तो फक्त संख्यात्मक मुद्दा नाहीये, गुणात्मक दृष्ट्या आता काँग्रेस कसा काय यांचा विरोधी पक्ष होऊ शकतो? पहिलाच निर्णय घ्या ना. त्याने सांगितलं की हा यांचा निर्णय आम्ही अंमलात आणतोय.
हे बेसिकली विरोधी पक्ष नाहीच आहेत, हे एकमेकांना पूरक आणि एकमेकांचे काउंटरपार्ट असलेले पक्ष आहेत. त्या अर्थाने विरोधी पक्ष हा आधी फार मोठा होता असं नाही, पण ते संसदेत गोंधळ करायचे म्हणून त्यांना विरोधी पक्ष असं आपण म्हणायचो, एवढंच. त्यामुळे आता विरोधी पक्षाचे त्यावेळेला पण डाव्यांची संख्या कमी झाल्यामुळे, त्याची कारणाची चर्चा आपण नंतर करू, पण ती संख्या कमी झाल्यामुळे विरोधी पक्ष हा निश्चितपणे कमकुवत झालेला आहे. ही गोष्ट सत्य आहे, मला मान्य आहे. परंतु गुणात्मक दृष्ट्या ही जागा डावे पक्ष हे निश्चितपणे भरून काढेल. आणि जर आम आदमी पक्षाने काही धोरणात्मक भूमिका घ्यायचं उद्या काही ठरवलंच तर तेही त्याच्यामध्ये येऊ शकतील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे की मगाशी सरकारच्या लवचिकतेबद्दल आपण बोललो की त्यांनी भाडेवाढ मागे घेतली असं आता समजतंय. कदाचित याचं वर्णन पहिला निर्णय अज्ञानातनं घेतला होता असं सुद्धा करता येईल. म्हणजे पहिला निर्णय घेताना बहुतेक त्यांना मुंबई या भारतात आहे आणि त्यांच्यामध्ये एवढे लोक 70 लाख रोज प्रवासी करतात, हे नव्याने बातमी सांगितली का काय त्यांना कोणी, असं मला वाटलं. म्हणजे एकदम म्हणजे त्या लवचिकतेचा आणि दयाबुद्धीचा जो काय कौतुक सत्कार समारंभ जो सुरू झाला ते बघून मला आश्चर्य वाटलं की मुंबई भारतात होती ना तोपर्यंत, मग ते माहिती नव्हतं का आधी यांना. का पहिल्या सरकारच्या निर्णयावरती आपण थोपून देऊ शकू, त्यामुळे आपल्यावर त्याचा पाप नको, त्या याने आपण आलेला बॉल फक्त स्क्वेअर कटला तटवला, अशीच भूमिका होती का काय, अशी शंका येते. तेव्हा हा सरकारच्या कौतुकाचा भाग नाही, हा अज्ञानाचा भाग आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की मगाशी मी बोलताना सांगितलं की राष्ट्रपती, एक मुद्दा माझा मगाशी बोलायचा राहिला, राष्ट्रपतींचं अभिभाषण जे असतं त्याचं जर तुम्ही नीट यावेळेला पाहिलं, कुठल्याही राष्ट्रपतींचं अभिभाषण त्या सरकारचं जे काही धोरण आहे त्या धोरणाचं एक निर्देशक असणं आवश्यक असतं किंवा त्याचे संकेत येत असतात. ते कारण सरकार ते भाषण त्यांना त्यातले मुद्दे सांगत असतात आणि त्या पद्धतीने राष्ट्रपतींनी भाषण करायचं हा संसदीय लोकशाहीतला संकेत आणि तो योग्य आहे. परंतु तशा प्रकारची धोरणात्मक दिशा या राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये दिसत नाही, दिसलेली नाही. याचं कारण या सरकारने त्यांना ती दिलेली नाही, कारण या सरकारला कदाचित ती नसेल किंवा कदाचित अजून त्याची ठरली नसेल किंवा इतकी ठरलेली आहे की ते सांगायसारखं काय सगळं स्पष्टच आहे, मागचंच तर पुढे चालवायचंय, अशी असू शकेल. आणि मगाशा भाववाढीच्या मुद्द्याबद्दल मला एक मुद्दा सांगायचा राहिला की जो विशेषतः भाजपचं सरकार आहे म्हणून सांगणं आवश्यक आहे की धान्याची भाववाढ ही सगळ्यात जास्ती होते आहे. म्हणजे फूड इन्फ्लेशन हा मेजर कॉम्पोनंट आहे इन्फ्लेशन मधला आज. तो आधी होता पण आज त्याचा रेट वाढलेला आहे. पण मला फक्त एक महत्वाचा मुद्दा असा सांगायचा आहे की अन्नधान्याचा समावेश म्हणजे फूड ग्रेन्सचा समावेश हा वायदे बाजारामध्ये करणं, सट्टेबाजीच्या बाजारामध्ये करणं ही सुरुवात ही भाजप सरकारच्या म्हणजे पहिल्या 99 ते 2004च्या कालखंडामध्ये 2002 साली त्यांनी वायदे बाजारामध्ये धान्याचा समावेश केला. आणि त्याच्यानंतर म्हणजे एका बाजूला जेटली म्हणणार की होर्डिंगवरती आपण काहीतरी बंधनं आणली पाहिजेत. वायदे बाजारा मुख्य प्रॉब्लेम आहे त्यातला, कारण ज्यांच्याकडे वायफळ पैसा गुंतवायला आहे वाटेल तेवढा काळा पैसा, ते वायदे बाजारामध्ये वाटेल तसे पतंग भावाचे चढवणार आणि ते पतंग चढले आकाशामध्ये की त्याप्रमाणे ऍक्च्युअल मार्केट हालायला लागणार. हे त्यातलं एक खरं आणि महत्वाचं गमक आहे.